नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. यंदाच्या आषाढी वारीत चंद्रभागा वाळवंट प्लास्टिक मुक्त करणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची पंढरपुरात मोठी घोषणा. प्लास्टिक मुक्त वाळवंट करण्यासाठी विविध टप्प्यातून स्वच्छता. हिंगोलीतील संत नामदेव जन्मभूमीतून पालखीचं पंढरीकडे प्रस्थान. पालखीचा 19 ठिकाणी मुक्काम तर 5 ठिकाणी अश्वरिंगण सोहळा होणार. कुर्ला परिसरामध्ये झाड कोसळून युनुस हकीमुद्दीन शेख यांचा दुर्दैवी मृत्यू. मुंबईतील ही तिसरी घटना. BMC नागरिक संतप्त. कळवणच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची जोरदार बॅटिंग. दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे चणकापूर धरणात पाणी पातळीत वाढ. बीडमध्ये शेतात विजेच्या ताराचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. घटनेमुळे चिंचोटी गावासह परिसरात हळहळ. महावितरणाच्या गलतान कारभाराबाबत नागरिकांचा तीव्र संताप. रायगड खोपोलीत डोंगर खचला. काही घरांचं नुकसान. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. गोंदियात मुसळधार पावसाचा कहर. अवघ्या 3 तासात रस्त्यांना नदीचं स्वरूप. वाहन चालकाची तारांबळ. नद्या नाले ओसंडले. कुडाळमध्ये महाविकास आघाडीचा एल्गार. राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल. लातूरमध्ये कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांना दमदाटी करणाऱ्या संबंधित व्यक्तीची पोलिसांकडून धिंड. लातूरच्या देवणी तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.